ऑप्शन ट्रेडिंग बंद होणार, ऑप्शन ट्रेडिंग बंद होणार, ऑप्शन ट्रेडिंग बंद होणार. जानेवारी 2024 पासून या चर्चेला खूप उधाण आलं आहे. ज्यावेळेस आपल्या देशाचं बजेट होतं त्याच्या अगोदरही ही चर्चा खूप रंगली होती. कारण की ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे एक गॅम्बलिंग झाली आहे. कोणताही अभ्यास न करता, कोणताही अनुभव न घेता सर्वांनाच ऑप्शन ट्रेडिंग करायची आहे आणि कमी वेळेमध्ये कमी मेहनत घेऊन चांगला पैसा कमवायचा आहे. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सर्वच लोक एक जुगार खेळत आहे, सट्टा खेळत आहे आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपला लॉस करत आहे. त्यामुळे सेबीला वारंवार आपल्या रूल्समध्ये बदल करावा लागत आहे आणि काही नवीन रूल्स ऑप्शन बायरला कंट्रोल करण्यासाठी, त्यांच्या ओव्हर ट्रेडिंगला कंट्रोल करण्यासाठी अनेक रूल्स त्यांना आणावं पडत आहे. आता ही सेबीने असेच इम्पॉर्टंट 6 रूल आणले आहे, पण ऑप्शन बायरसाठी त्यातले 3 रूल खूप महत्त्वाचे आहे आणि ह्या रूल्समुळे ऑप्शन बायर कंट्रोलमध्ये येईल का? ऑप्शन बायरचा जे लॉस होत आहे ते लॉस कंट्रोल होईल का? ऑप्शन बायरला याचा फायदा होईल का? हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहू आणि ऑप्शन ट्रेडिंग ही बंद होऊ शकते का? हे पण ह्या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत पाहणार आहोत. तरी आपण या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहावं. मित्रांनो, सेबीचे आता नवीन 6 रूल आले आहे. त्याच्यातला पहिला रूल्स असा आहे की डेली एक्सपायरी बंद होणार आहे. मित्रांनो, आजच्या घडीला मार्केटमध्ये रोजच्या रोज एक्सपायरी आहे. त्यामुळे ऑप्शन बायर हा 0 to 0 खेळू खूप बर्बाद झाला आहे. आणि ज्यावेळेस आपण ट्रेडिंग करायला जातो, ज्यावेळेस ऑप्शन घेतो, त्यावेळेस आपल्याला कोणताही ब्रोकर पहिलंच डिस्क्लेमर देतो की 10 पैकी 9 ट्रेडर असे आहे की ते लॉसेसमध्ये आहे आणि 10 पैकी एकच ट्रेडर हा प्रॉफिटेबल आहे. तरीही लोक याच्याकडे लक्ष न देता अंधाधुंद ऑप्शन ट्रेडिंग करत आहे. यावर कुठेतरी कंट्रोल आलं पाहिजे. एक्सपायरी जी डेली एक्सपायरी आहे, जे लोक 0 to 0 खेळतात त्यांच्यावर कंट्रोल आलं पाहिजे. त्यामुळे सेबीने जी डेलीची एक्सपायरी आहे ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आता आपले 2 एक्सचेंज आहे, NSE आणि BSE, यांच्या डेली एक्सपायरी असतात. म्हणजे कधी NSEची एक्सपायरी असते तर कधी BSEची असतात. त्यामुळे ऑप्शन बायरला आणि रोज एक्सपायरीमुळे 0 to 0 खेळण्याचा खूप चान्स मिळत आहे आणि त्यामध्ये ते आपला पैसा घालून बसत आहे. त्यामुळे डेली एक्सपायरी बंद करण्याचा निर्णय आता सेबीने घेतलेला आहे. आता येथून पुढे सुरुवातीला जसे वीकली एक्सपायरी होती तशीच वीकली एक्सपायरी आता येणार आहे. आणि दुसरा जो रूल आहे, कॉन्ट्रॅक्ट साईज आता वाढणार आहे. आता सध्या निफ्टी हे 26,000वर चालू आहे. तर एक ॲव्हरेज जर काढलं तर आपला कॉन्ट्रॅक्ट साईज आता 5 ते 6 लाखापर्यंत जातो. तर हा कॉन्ट्रॅक्ट साईज 15 ते 20 हजारापर्यंत वाढवण्याचा निर्णय सेबीनं घेतलेला आहे. म्हणजे यामध्ये कसं होईल की आपण आता निफ्टीचा आपल्याला एक लॉट 25चा भेटतो, म्हणजे 25 क्वांटिटी येतात एका लॉटमध्ये. तर हा लॉट साईज वाढण्याची शक्यता आता आहे. म्हणजे 25चा लॉट आता 60 ते 65 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि सेबी याबद्दल सविस्तर माहिती देईलच, पण हे रूल्स त्यांनी आता डिक्लेअर केलेलं आहे. यामध्ये क्वांटिटी म्हणजे लॉट साईज किती होणार हे क्लिअर झालेलं नाही. येणाऱ्या काही दिवसात ते सेबी क्लिअर करेलच की निफ्टीचं लॉट साईज किती असणार आहे, बँक निफ्टीची किती असणार आहे, बाकी जे बी इंडेक्स आहे, जे बी ऑप्शन ट्रेड आपण करतो त्याची लॉट साईज ठरलेली असते, ती किती वाढणार आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच. म्हणजे आता आपल्याला जर निफ्टीचा एक लॉट बाय करायला 2 ते 2.5 हजार रुपये लागत होते, तोच लॉट आता बाय करण्यासाठी आपल्याला 5 ते 6 ते 7 हजार रुपये द्यावे लागणार आहे. त्यामुळे सेबीला असं वाटतं की बुवा कुठेतरी ऑप्शन बायरवर किंवा जो बिगनर्स आहे, जो छोटा ट्रेडर्स आहे त्याच्यावर थोडं कंट्रोल आणता येईल. कारण की लॉट साईज वाढल्याने तुम्हाला तेवढं मार्जिन पे करावं पडेल, तेवढं पैसा तुम्हाला द्यावा लागेल. 25 म्हणजे एका लॉटमध्ये 25 क्वांटिटी येत होत्या, 25चा एक लॉट साईज होता निफ्टीचा. त्यामुळे छोटा ट्रेडर ही ऑप्शन बाईंगकडे वळाला होता. त्यामुळेच सेबीने हा निर्णय घेतलेला आहे. बँक निफ्टीचा तर 15चाच लॉट होता, त्यात पण ऑप्शन बाईंग
म्हणजे कुठलीही तयारी न करता सर्वजण ऑप्शन बाईंगकडे वळाले होते, कारण की 2 ते 3 हजारात आपल्याला एक लॉट मिळत होता. त्यामुळे सर्वांनाच कमी कॅपिटलमध्ये जास्त नफा हवा होता आणि कमी कॅपिटलमध्ये जास्त प्रॉफिट कमवायचा होता. आणि तिसरा रूल्स असा आहे की पोझिशन लिमिट्स, इंट्राडे मॉनिटायझिंग ऑफ पोझिशन लिमिट्स, हा तिसरा रूल्स आहे. हा रूल्स असा आहे की तुम्ही एकाच वेळेस जास्त पोझिशन घेत होता, तर ह्या पोझिशन वर लिमिट्स आणण्याचा प्रयत्न आता सेबी करत आहे. म्हणजे तो रूल्सच त्यांनी आणलेला आहे. एका वेळेस तुम्ही जास्त पोझिशन घेत होते, म्हणजे निफ्टीमध्ये एक पोझिशन, बँक निफ्टीत पोझिशन, मिड कॅपमध्ये पोझिशन, म्हणजे अशा एकपेक्षा जास्त पोझिशन बायर्स घेत होता, ऑप्शन बायर्स घेत होता आणि त्यामुळे त्याचा जास्त लॉस होण्याची शक्यता जास्त होती. आणि या रूल्समुळे काय होणार आहे की जे तुम्ही जास्त पोझिशन घेत होते, जास्त ओव्हर ट्रेडिंग करत होते, त्याच्यावर कुठेतरी लिमिट येणार आहे आणि ऑप्शन बायरचा पैसा वाचणार आहे. म्हणजे तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करू शकणार नाही. एका दिवसात 10-12 ट्रेड असे ऑप्शन बायर करत होते. एका दिवसातच 10-12 ट्रेड घ्यायचे, लॉस झाला की आणखीन ट्रेड घ्यायचे, त्यामुळे आणखीनच लॉस होण्याची शक्यता खूप वाढली होती. यामुळेच हा तिसरा रूल, पोझिशन लिमिट्स, हा रूल्स सेबीने आणलेला आहे. मित्रांनो, सेबीने हे जे 6 रूल आणले आहे, त्या रूल्समुळे ऑप्शन बायरला फायदा होणार की तोटा होणार हे अजून स्पष्ट नाही. येणाऱ्या काळामध्ये त्याचा अनुभव प्रत्येकाला येईलच. परंतु सेबी बायरच्या फेवरमध्ये हे रूल्स आणलेले आहे सेबीने. सेबीला असं वाटतं की 100% फक्त 95% लोक, 5% लोकच हे प्रॉफिटेबल आहे आणि 95% लोक हे लॉसेसमध्ये आहे, हा सेबीचा डाटा सांगतो. त्यामुळेच ही गॅम्बलिंग कुठेतरी थांबली पाहिजे. ट्रेडिंगकडे एका बिझनेसच्या नजरेने सगळ्यांनी बघितलं पाहिजे. त्यामुळेच हे रूल्स सेबी नेहमी आणत असते. परंतु आता असं झालं आहे की कमी वेळेमध्ये जास्त पैसा कसा कमवायचा आणि कोणतीही मेहनत न घेता डायरेक्ट ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पडून आपण पैसा कमवू शकतो, असा माइंडसेट लोकांचा झालेला आहे. त्यामुळेच ही गॅम्बलिंग, हा सट्टा कुठंतरी थांबला पाहिजे. यामुळे सेबीला हे रूल्स घेऊन यावे लागत आहे आणि हे रूल्स ऑप्शन बायरच्या फेवरमध्ये असेलच, कारण की लॉट साईज वाढणार, तुमची डेलीची एक्सपायरी जी होती 0 to 0 खेळण्याची ते बंद होणार, तुमची वीकली एक्सपायरी होणार. जो बिगिनर्स आहे त्याला कुठेतरी कंट्रोल करता येणार. त्यामुळेच ह्या रूलचे स्वागतच आहे. सेबीने ऑप्शन बायरसाठी हे रूल्स आणले, त्याबद्दल सेबीचे धन्यवाद. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. शेअर मार्केटविषयी मराठी माणसाला नॉलेज व्हावं, माहिती व्हावी, मराठी माणसाचा लॉस कमीत कमी व्हावा, मराठी माणसाने इन्व्हेस्टमेंट करावी, स्विंग ट्रेडिंग करावी, नंतरच ऑप्शन ट्रेडिंगकडे वळावं, यासाठी मी हे चॅनल ओपन केलं आहे. आणि शेअर मार्केटची सर्व माहिती, सर्व नॉलेज मी या चॅनलवर देत असतो. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.